बघू शकता आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आंबेडकरांसोबत सुद्धा बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चालताच बोलूया। आंबेडकर साहेब आहे, हे बघू शकता। 2 मिनिटात चालता बोला सर। भव्य मोर्चा निघालेला आहे तुमच्या नेतृत्वामध्ये, सरकार घाबरणार नाही? सरकारला हा आमचा इशारा आहे। तुम्ही जर या पद्धतीने जर ऐकणार नसाल तर अजून ह्याच्यापेक्षाही भव्य, आज पावसामुळे तरी थोडी जनता कमी आली आहे, उद्या जर हे झालंच तर काय होईल महाराष्ट्रामध्ये हे सांगता येत नाही। त्यामुळे सरकारने वेळी जागे व्हावं असे आमचं म्हणणं आहे। बाजार समितीचा अहवाल पुढे आला नाही आणि सरकारने हा अवघडाचा निर्णय घेतला, याकडे कसे बघा? हे अत्यंत मूर्खपणाचं आहे आणि याचा आम्ही निषेध करतो की हे कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नाही। आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि आनंदराज आंबेडकर माझ्यासोबत आहे। बघू शकता सरांचं बोलणं महत्वाचं आहे आणि बघू शकता हे आनंदराज आंबेडकर सोबत आपण बोलत होतो। मोठा असा मोर्चा निघालेला आहे त्यांच्या नेतृत्वात आणि उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे यासाठी जे आहे हा मोर्चा निघालेला आहे। बघू शकता भव्य असा मोर्चा। आताच आपण आनंदराज आंबेडकरांसोबत बोललेला आहोत आणि भव्य असा मोर्चा आझाद मैदानाकडे निघालेला आहे। काही कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे कार्यकर्ता या मोर्चामध्ये आलेले आहे। कवाडे सर सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहे आणि आताच आपण आनंदराज आंबेडकरांसोबत बोललेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलले। कुठून आलेत तुम्ही? पुण्यावरून आलेत। बघा काय सांगाल मोर्चा संदर्भात? आजचा भव्य असा मोर्चा निघाला। माझं एवढं सांगणं आहे की ही सगळी गर्दी एका मांगामुळे झालेली आहे। तो मांग खवळला नसता तर आज भीमसैनिक एकत्र आला नसता। त्या मांगाला एवढं कळलं नाही की उपवर्गीकरण केल्यामुळे त्याचं बी नुकसान आहे। आज एका जातीमुळे 59 जातीचं नुकसान होऊ नये म्हणून आज हा भव्य दिव्य मोर्चा आहे। नक्कीच हे सगळ्या लोकांच्या भावना आहे। सुद्धा दाखवतो तुम्हाला। हे आझाद मैदानाकडे आलेले आहे आणि या ठिकाणावरून मार्गदर्शन करणार आहे। बघू शकता पूर्ण जो आहे बृहन महानगर पालिकाचा ही बिल्डिंग आहे। या ठिकाणी सगळी मंडळी जय भीम या ठिकाणी सगळी एकत्र झालेली आहे। भव्य असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि ते दृश्य तुम्हाला जे आहे मुंबईमधून मी हे तुम्हाला WH न्यूजवर दाखवत आहोत। बनतेजी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले, म्हणजे सगळ्यांचाच 59 जातीचा सहभाग जो आहे या ठिकाणी आणि इथून आता सभा या ठिकाणी सुरू आहे। पण एकंदरीतच या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे बांधव आहे तो माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे। मोठी गर्दी आहे, बघू शकता हे गर्दी या ठिकाणी बाजूला सभा चालू आहे। पण मागणी एकच आहे की SC आरक्षण उपवर्गीकरण हे करू नका। आता सरकारने कुठेतरी या आंदोलनाला गंभीरतेने घेणे गरजेचं आहे। जर सरकार या आंदोलनाला गंभीर घेतलं नाही तर यापेक्षाही भव्य असा मोर्चा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये निघण्याची शक्यता आहे। बघू शकता हे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ही जनता मावणारी नाही आहे, एवढी अफाट गर्दी आहे। आंबेडकरच्या अशा या ठिकाणी देताना आपल्याला मिळतात। आंबेडकरला हा जो परिसर आहे दणाणून गेलेला आहे आणि SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातला आक्रोश जो आहे या मैदानात आझाद मैदानामध्ये आपल्याला दिसून येत आहे। संपूर्ण दृश्य मी तुम्हाला पुन्हा बघू शकता। हे दृश्य
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे लोकांनी हजेरी लावलेली आहे या मोर्चामध्ये आणि सरकारला दाखवून दिलेलं आहे की जर तुम्ही वर्गीकरणाचा जर मुद्दा समोर आणला तर यापेक्षाही आंदोलन मोठं होऊ शकते. हे असं या आंदोलनातून आपल्याला दिसून येईल. की बघू शकता मोठ्या प्रमाणात या एका साईडचा आता दोन्ही बघू शकता कार्यकर्ता सुद्धा आपल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. बघू शकता हे कार्यकर्त्यासोबत सुद्धा काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेब लिहिले आहे शर्टावर आणि मोठ्या प्रमाणात हो जय भीम. जय भीम. कुठून आलात? नाशिकवरून. काय सांगाल मोर्चा संदर्भात? उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे, कारण की याच्यानी जे SC कॅटेगरीमध्ये फुटाफूट पडणार आहे, बाबासाहेबांच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे आणि याच्याने जे महार समाजाचं जे आरक्षण आहे ते हिनवलं जाणार आहे. त्याच्यामुळं आम्ही हजारोच्या संख्येने इथं उपस्थित झालोय मोर्चा. काय सरकार घाबरेल काय? हो, सरकार घाबरलेलं आहे. सरकार हो, मोर्चा बघून सरकार घाबरलेलं आहे आणि हे होणार नाही अशी आमची विनंती आहे. नक्कीच हे रद्द झालं पाहिजे अशी एकंदरीतच मागणी आहे. या आजी बघा, या आजी इथं बसलेल्या आहे. कुठून आल्या आजी? नव्या मुंबईहून. नव्या मुंबईहून आल्या का? मोर्चात आल्या? मोर्चात? मोर्चात. कशाचा मोर्चा माहित आहे का? मोर्चा कशाचा माहित आहे का? जातीवादाचा आहे. जातीवादाचा मोर्चा, बरोबर आहे. म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जे आहे या जातीवाद्याविरोधात मोर्चा आहे असं सांगितलं आहे आजीने. गर्दी दाखवतोय तुम्हाला. गर्दी दाखवण्याचा माझा पुरा प्रयत्न आहे. बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जे आहे या मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहे आणि हा सरकारला इशारा आहे उपवर्गीकरण करू नका. 59 जातीचे जे आम्ही लोक एकत्रित आहोत, एकत्रित राहू द्या यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. सरकार सुद्धा आता या मोर्चाला नक्कीच गंभीरतेने घेईल आणि बघू शकता कुठल्याही यामध्ये पक्षाचं नाव नाही आहे, पण सर्व लोक आपले निळे ध्वज, पंचशीलचे ध्वज घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. चारही बाजू पाऊस सुरू आहे. भर पावसामधली ही गर्दी मी तुम्हाला दाखवत आहो. मुंबईमध्ये पाऊस असतानाही सुद्धा ही जी गर्दी आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी हे बघू शकता माझ्या पाठीमागे आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चाची आणि मागणी काय आहे तर आरक्षण जे आहे उपवर्गीकरण करू नका. हे माझ्या पाठीमागे आहे CSC हे दिसते आहे बिल्डिंग आणि बृहन महानगरपालिका या चौकामध्ये जो आहे हे जे मोर्चा आहे निघत आहे. बघू शकता मोठ्या प्रमाणात लोकांची या मोर्चामध्ये गर्दी झालेली आहे. काही लोकांसोबत आपण बोलण्याचा आणखी सुद्धा प्रयत्न करूया. बोला बोला. या वाशिम वाले, वाशिम मधून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातूनच लोक आले. काय सांगाल, कुठून आले? बोला. वाशिम जिल्ह्यातून आलो आम्ही. म्हणजे मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे जे उपवर्गीकरण आहे ते रद्द व्हावं व सर्वांना जे आरक्षण चालू आहे तेच राहावं. मागणी एखादं उपवर्गीकरण रद्द व्हावं. तुम्ही कुठून आले? नाशिकवरून आलो. येवल्यावरून आले. चांगल्या ठिकाणावरून आले. बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यावरूनच घोषणा केली होती बौद्ध धम्माची. काय वाटतं तुम्हाला आजचा जो हा मोर्चा बघून सरकारला घाम फुटेल? आजचा आमचा मोर्चा आज संपूर्ण SC समाजाचा सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झालेला आहे. लाखोंच्या संख्येने इथं जनसमुदाय जमलेला आहे. तरी या फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवणाऱ्या या भाजपा सरकारला आणि या मनुवादी RSS व्यवस्थेला या ठिकाणाहून आम्ही इशारा देतोय की हा फक्त ट्रेलर आहे. जर आंबेडकरवादी यानंतर जर तुम्ही उपवर्गीकरण रद्द केलं नाही तर याच्याही नंतर यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आंबेडकरवादी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या. नक्कीच हे एक टेलर आहे आणि सरकारने हा इशारा जो आहे युवकांचा लक्षात घेतला पाहिजे. जर सरकारने उपवर्गीकरण रद्द केलं नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होण्याची इशारा जो आहे या युवकांनी दिलेला आहे. तर नक्कीच भर पावसामध्ये आम्ही जे आहे हे आंदोलन कव्हर करत आहोत
मोठी व्हिडिओ करण्यासाठी खूप आम्हाला ही सुद्धा मेहनत लागते. व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी चॅनलला योगदान सुद्धा तुमच्या मार्फत करा. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.